टेरेस गार्डन अर्थात गच्चीवरील बाग. आपल्या घराची गच्ची म्हणजे फक्त उन्हात तापणारे सिमेंटचे छत नाही. थोडे नियोजन, योग्य माती, योग्य कंटेनर आणि नियमित काळजी घेतली तर हीच गच्ची बनू शकते आपली स्वतःची हिरवीगार बाग. होय, यालाच म्हणतात टेरेस गार्डन अर्थात गच्चीवरील बाग. शहरांमध्ये जागेची कमतरता वाढत असताना घराच्या गच्चीवरच भाजीपाला, फळे, फुले आणि औषधी वनस्पती उगवण्याचा हा सुंदर पर्याय आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या हाताने पिकवलेली ताजी भाजी आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचते. टेरेस गार्डनचे फायदेही अनेक आहेत. गच्चीवरची हिरवळ उन्हाची तीव्रता कमी करण्यास मदत करते. घराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. घरासाठी ताजा भाजीपाला मिळतो. हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. बागकामामुळे निसर्गाशी नाते जोडले जाते आणि मन प्रसन्न राहते. इतकेच नाही, घरातील ओला कचरा कंपोस्ट करून पुन्हा बागेत वापरता येतो. म्हणजेच कचऱ्याचे खत, खताचे उत्पादन आणि उत्पादनातून घरासाठी ताजा अन्नसाठा. गच्चीवर बाग सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्याल? सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गच्चीची भार सहन करण्याची क्षमता. ओली माती, पाणी आणि कंटेनर यांचे एकत्रित वजन मोठे असू शकते. त्यामुळे विशेषतः जुन्या इमारतीत बाग सुरू करण्यापूर्वी संरचनात्मक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. दुसरी गोष्ट, वॉटरप्रूफिंग. गच्चीवर बाग करण्यापूर्वी पाणी झिरपणार नाही आणि योग्य निचरा होईल याची खात्री करा. तिसरी गोष्ट, सूर्यप्रकाश. बहुतांश भाजीपाला आणि फुलझाडांना दररोज साधारण 6 ते 8 तास सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे गच्चीवर दिवसभर कुठे सूर्यप्रकाश येतो हे आधी पहा. आणि चौथी महत्त्वाची बाब, पाण्याची सोय आणि निचरा. पाणी सहज देता आले पाहिजे, पण अतिरिक्त पाणी साचता कामा नये. कुंडी की ग्रो बॅग की ग्रो बेड. टेरेस गार्डनमध्ये कंटेनरची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. पारंपरिक कुंड्यांमध्ये जागेचा वापर मर्यादित होतो आणि काही वेळा मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. याच्या तुलनेत ग्रो बॅग हलक्या, सहज हलवता येणाऱ्या आणि मुळांना हवा मिळण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतात. ग्रो बॅगमध्ये मुळांना हवा मिळाल्यामुळे एअर प्रूनिंग होते आणि मुळांची वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. तर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला घ्यायचा असेल तर ग्रो बेड हा प्रभावी पर्याय ठरतो. ग्रो बेडमध्ये अनेक रोपे एका जागेत घेता येतात. पाणी आणि खत व्यवस्थापन सोपे होते. आणि टोमॅटोसोबत तुरस, भाजीपाल्यासोबत झेंडू अशा मिश्र लागवडीचाही फायदा घेता येतो. म्हणून छोटी गच्ची आणि विविध प्रकारची लागवड ग्रो बॅग. मोठी जागा आणि अधिक भाजीपाला ग्रो बेड. मातीचे मिश्रण कसे असावे? टेरेस गार्डनमध्ये माती म्हणजेच पिकाचा आधार. 50% बागेची किंवा लाल माती, 25% शेणखत किंवा गांडूळ खत आणि 25% कोकोपीट किंवा वाळू असे मिश्रण वापरता येते. यासोबत कंपोस्ट, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्यास मातीची सुपीकता टिकवण्यास मदत होते. गच्चीवर कोणती पिके घ्याल? सुरुवात करताना आपल्या रोजच्या वापरातील पिकांना प्राधान्य द्या. पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या. टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची. मुळा, गाजर, बीट. दुधी भोपळा, कारली, काकडी यांसारख्या वेलवर्गीय भाज्या. आणि जागा व कंटेनरची क्षमता असेल तर लिंबू, पेरू किंवा पपईसारखी बुटकी फळझाडेही घेता येतात. फुलांसाठी झेंडू, गुलाब, जास्वंद, मोगरा. आणि औषधी वनस्पतींसाठी तुळस, कोरफड, पुदिना यांसारख्या वनस्पतीही उत्तम पर्याय आहेत. पाणी किती द्यायचे? टेरेस गार्डनमध्ये एक मोठी चूक म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी देणे. मातीचा वरचा थर तपासा. तो कोरडा वाटत असेल तरच पाणी द्या. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी द्या.